नाशिक कॉन्स्टिट्युन्सी 2024 लोकसभेचा सिन्नर पॅटर्न राजाभाऊंना तारणार का? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे। यामध्ये महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत। निवडणुकीत वाजे सिन्नरच्या आपल्या होम ग्राउंडवर किती लीड घेतात यावर निकालाचे चित्र ठरणार आहे। या निवडणुकीत माजी आमदार वाजे सिन्नर मतदारसंघातील आहेत। महायुतीचे खासदार गोडसे देवळाली मतदारसंघातील आहेत। हे दोन्ही मतदारसंघ नाशिक शहराबाहेरचे आहेत। त्यामुळे या दोघांचाही आपल्या घरच्या विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल। यासाठी त्यांनी चांगला जोर लावलेला होता। त्यातून प्रत्यक्ष मतदारांनी मतदान यंत्रावर काय प्रतिसाद दिला हा चर्चेचा विषय असेल। लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीतून सिन्नर पॅटर्न म्हणून एक समीकरण पुढे आले आहे। त्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मत विभागणीसाठी उमेदवारी करण्याची खेळी केली होती। त्या निवडणुकीत त्यांना 1,34,000 मते मिळाली होती। यामध्ये सिन्नरमधून स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना 92,000 मते मिळाली होती। या लक्षणीय मतांमुळे त्यांनी लाखाचा टप्पा गाठला होता। या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे यांना 56,000 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समीर भुजबळ यांना अवघी 30,000 मते मिळाली होती। त्यातून लोकसभेसाठी स्थानिक उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यांनीही पडद्यामागून मदत करून मोठे लीड देण्याचा सिन्नर पॅटर्न उदयास आला होता। यंदा वाजे हे सिन्नरचे स्थानिक उमेदवार आहेत। ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या 3 पक्षांची त्यांना साथ आहे। त्यामुळे मतदारसंघात सर्व ठिकाणी त्यांना चांगले मतदान झाले आहे। यामुळे ते सिन्नरमधून किती मते मिळवतात हा मोठा उत्सुकतेचा विषय आहे। यंदा सिन्नरमध्ये सर्वाधिक 68% मतदान झाले आहे। ती संख्या 2,08,442 मते होती। यामध्ये किमान 1,40,000 मते वाजे यांना मिळतील असा त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा आहे। त्यात 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असे चित्र सध्या रंगवले जाते। तसे झाल्यास वाजे यांना ही निवडणूक सोपी होऊ शकते। सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष दुय्यम आणि गट महत्त्वाचे असतात। सध्या येथे वाजे आणि आमदार कोकाटे या 2 प्रमुख गटांमध्ये राजकीय संघर्ष आहे। उदय सांगळे यांचा एक नवा गट शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांच्या सहकाऱ्यांनी देखील वाजे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती। पडद्यामागून कोकाटे यांचे देखील त्याला मुख संमती असावी। त्यामुळे कोकाटे यांनी माझे समर्थकांना तुम्हाला दिल्लीची वाट मोकळी झाली आहे असे विधान करून त्याचे बोट लावले होते। मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रचंड गर्दी होती। जनतेने ही निवडणूक आपल्या हाती घेतल्याचे त्यातून दिसून आले। त्यामुळे मतदानाचे प्रमाण उन्हाळा असूनही वाढले। या स्थितीत सिन्नरच्या मैदानावर वाजे चांगला स्कोअर करतील हे स्पष्ट होते। वाजे सिन्नरमध्ये असलेल्या सर्व 8 जिल्हा परिषद गटांमधून पुढे असतील असे सध्याचे चित्र आहे। त्यामुळे श्रीराज्य समर्थक खुश आहेत। त्यांच्या आनंदात आमदार कोकाटे समर्थकांचाही हातभार आहे। त्यामुळे या निमित्ताने संपूर्ण सिन्नर एकमुखाने वाजे यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेले दिसते। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।